आता जर ती तुम्हाला आधीच सांगितली तर सरप्राईज काय राहणार? हां, राहणार का? नाही ना. काय बोलायचं? ते साहेबांबद्दल बोलायचं होतं. साहेबांबद्दल? काय? ते त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे तर मला माहिती नाही. हां, फक्त आज सगळ्यांसमोर ते तुझ्याबद्दल काहीतरी बोलणार आहेत एवढंच कळलं. माझ्याबद्दल काय काय बोलणार आहेत नेमकं? काय बोलायचंय? ते नाही माहिती मला. रागवले आहेत का? रागवले असतील ना तर सगळ्यांसमोर बोलायला नको ना. विराजच समोर बोलले तर तर आणखी त्रास होईल त्याला. आता कुठे सगळं नीट होत चाललंय त्यांच्यात. विराज असला आता आता कुठलाही मानसिक धक्का नको, नाहीतर आणखीन तब्येत बिघडेल त्याची. का नाही, विराजची तब्येत का बिघडेल पुन्हा? आता काय केलंस आणखीन तू? का तुझा तो जिप्रे लवर बॉय परत आलाय? बापरे सुमित मी ना टीव्हीवर पाहिलंय हो, हे असे आशिक वगैरे लोक असतात ना, तसं बदला घेण्याकरता काही करतात. देवा. सुमित खरं खरं सांगा, सुमित तुमची नाही ना अशी कोणी लैला अशी डोकं फिरलेली वगैरे? तू सोबत असताना मी दुसऱ्या कोणाबद्दल विचार तरी करू शकतो का? असो ये तू काय बघते का? लक्षात ठेव, आता विराजची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे, आणि त्याला जर का काही बरं वाईट झालं ना तर खैर नाही. आश्चर्याचा धक्का